हाय फ्रेंड्स, आज मी बनवलं होतं बटर पनीर मसाला. तर आवडतो ना सगळ्यांना. तर चला आपण याची रेसिपी बघूया. बटर पनीर मसाला बनवताना काय करायचं आहे, आधी सगळ्यात तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये एक 5-6 कांदे घ्यायचे आहेत, उभे चिरून घेतलेत मी. आणि हे सगळे कांदे छान मस्त तेलावर परतून घ्यायचे आहेत. काय होतं, पनीर बनवायचं म्हणजे जरा चव कशी होईल काय होईल थोडी भीतीच वाटते, पण काही नाही, छान मसाले वगैरे व्यवस्थित वापरले आणि असा कांदा वगैरे भाजून घेऊन छान ग्रेव्ही बनवून जर तुम्ही पनीरची भाजी केलीत तर अतिशय उत्कृष्ट भाजी होते. कांदा भाजताना आपण थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे जरा कांदा लवकर शिजतो. त्यानंतर एक 8 ते 10 इथे लसूणच्या पाकळ्या घेतल्यात मी आणि 1-2 इंच आलं घेतलं मी कट करून. तर हे सगळं छान मस्त लाल कांदा होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर मोठे 2 लाल टोमॅटो घ्यायचे पिकलेले. 2 मोठे टोमॅटो घ्यायचे चिरून आणि ते पण या कांद्याबरोबर भाजून घ्यायचे. तर झालं की हे बघा, असा कांदा शिजला की त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि कांदा हा थोडासा गार करून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची. हे झालं की नंतर आपण परत कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर, मी पूर्ण बटर नाही वापरत, थोडं तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून वापरते. तर इथं थोडंसं आपण घेऊन याच्यामध्ये पनीरचे तुकडे आपण याच्यामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे. तळून घेतले तरी चालतात, पण मी तळून नाही घेत, मी शालो फ्राय करून घेतलेत. आणि जास्त पण लाल झालेले ते आवडत नाहीत आम्हाला, तर ते मी जास्त लाल होईपर्यंत ते पनीर मी भाजत नाही किंवा तळत नाही. तर ते झाल्यानंतर काढून घ्यायचं आणि नंतर आपण थोडं आता पण सेमच बटर थोडं आणि तेल थोडं, 2 चमचे तेल 2 चमचे बटर असं मिळून मी घालते कढईमध्ये. आणि त्याच्यानंतर मी इथे ढबू घातलेत 2 चिरून, आम्हाला आवडतात ढबू आणि ढबू घातल्यावर भाजी छान होते चवीला पण आणि छान लागतात भाजीमध्ये हे ढबू. त्यामुळं तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही तर स्किप केलं तरी चालेल, ऑप्शनल आहे ढबू. त्यानंतर ढबू थोडेसे शिजले की आपण त्याच्यामध्ये आपलं कांद्याचा जो आपण ग्रेव्ही बनवली ती ग्रेव्ही घालायची. त्यानंतर हे बघा साईडनं तेल सुटते. त्यानंतर मी इथे 1 चमचा आपला ओला मसाला घातलेला आहे. ओला मसाल्यात खोबरं, तीळ, लसूण आणि कोथिंबीर असते. तर हा ओला मसाला मी 1 चमचाभर घातला आहे फक्त. आणि त्यानंतर आपला रेडी टू कुकचा जो बटर पनीर मसाला किंवा पनीर टिक्का मसाला जो मिळेल तो तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये दूध घालून आपण त्याची पेस्ट छान तयार करून घ्यायची असते. त्यानंतर आपल्या कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये 2 चमचे तिखट घालायचं, छान हलवून घ्यायचं आणि थोडंसं गरम मसाला घालायचा, छान परतून घ्यायची आपली कांद्याची पेस्ट. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जे दूध घालून पेस्ट बनवली आहे ना मसाल्याची, ती पेस्ट घालून घ्यायची आहे. हे बघा, असा मसाला छान भाजून घ्यायचा आहे, साईडनं तेल सुटायला लागतं आणि आपले कांदे पण ऑलरेडी शिजलेलेच होते, त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. झालं, हे शिजत आलं की थोडंसं आपण पाणी घालून तुम्हाला जेवढी हवी तेवढी त्याची ग्रेव्ही बनवून घ्या. आपल्याला जसं हवं आहे तसं, आपल्याला जेवढा मसाला हवा आहे तेवढा आपण बनवून घ्यायचा याच्यामध्ये पाणी घालून. आणि त्याच्यानंतर एक उकळी आली त्याला की त्यानंतर आपण जे बटर शालो फ्राय करून घेतले होते ते घालायचे. ते घालून झाले की छान हलवून एक उकळी काढून घ्यायची. आता हे आपलं शिजलेलंच आहे, पनीर पण आपलं शिजलेलंच आहे आणि मसाला पण शिजलेलाच आहे. त्यामुळे मी आता हे झालं, एक उकळी आली की याच्यावरती कसुरी मेथी थोडीशी घालणार आहे, 1-2 चमचे हातावर चोळून त्याच्यावर कसुरी मेथी घालून घ्यायची आणि हे झाकून 5 मिनटं शिजवून घ्यायचं. 5च मिनटं फक्त याला एक उकळी येऊ द्यायची, झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. बघू शकता तुम्ही किती सुंदर भाजी होते ही आणि खरंच चवीला पण खूप छान लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या सगळ्या रेसिपीज एकदा नक्की ट्राय करा. झाली आता आपली भाजी. गॅस बंद करून घेऊन आपण याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत छान. त्यानंतर आपण ही भाजी चपाती किंवा रोटीबरोबर पण खाऊ शकतो. तर आज आम्ही आणले होते पराठे, तयार मिळतात ते पराठे. काय, आपले तवा गरम करायचा, त्यावर तेल सोडायचं आणि हे पराठे भाजून घ्यायचे. काय सगळ्यांना माहितीच असेल. मी एकदा हे पराठे पण बनवायची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, पण आता मी तयार पराठे आणले. त्यामुळं हे असे 2 साईडला तेल सोडून छान मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि
छान आपल्या बटर पनीर मसाल्याबरोबर सर्व करायचे. झालेत आपले पराठे पण भाजून झालेले आहेत. बघा किती सुंदर दिसते. हे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी होते आणि खरंच खूप टेस्टी होते. त्यामुळे नक्की तुम्ही अशी एकदा भाजी बनवून बघा आणि मला सांगा कमेंट करून की भाजी कशी झाली. थँक्यू.